मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दिवाळी हा प्रकाशाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दिवाळी या विषयावर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दिवाळी का साजरी केली जाते, मग परदेशात ती कशी साजरी केली जाते, दिवाळीच्या 5 दिवसांचं काय महत्त्व आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, त्याच्या खाली कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रहो, रामायणामध्ये लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले, त्या दिवशी त्यांचं स्वागत हे अयोध्या नगरीमध्ये दिवे लावून केलं गेलं होतं. तिथपासून दिवाळी साजरी केली जाते असं म्हटलं जातं. 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत परतले होते आणि त्या दिवशी ही दिवाळी साजरी केली गेली असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरी एक अशी आख्यायिका आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीनं नरकासूर या महाबलाढ्य राक्षसाचा वध केला होता. कारण नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मरण येईल असा शाप दिलेला होता. त्या दिवशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही तिथी होती. नरकासुराच्या दहशतीतून आणि जुलूमशाहीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात त्यावेळी लोकांनी दीपोत्सव साजरा केला होता. त्या दिवसापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो असं म्हटलं जातं. पांडवसुद्धा याच दिवशी घरी परतले आणि त्यामुळे दिवाळी साजरी केली जाते अशी एक तिसरी आख्यायिकाही सांगितली जाते. याच दिवशी पांडवांचा सुद्धा वनवास संपला होता आणि त्यानंतर पांडव घरी परतले होते. मित्रांनो, दीपावली हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा अर्थ आहे दिव्यांची ओळी. कार्तिक महिन्याच्या अमावास्येला हा सण साजरा केला जातो. मित्रहो, चतुर्दशीला नरक चतुर्दशी असते आणि त्या दिवशी पहिला अभ्यंगस्नान असतो. हा सण ज्ञानाचा म्हणजेच प्रकाशाचा सण असा मानला जातो. त्यामुळे याला दीपोत्सव असंही म्हटलं जातं. दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर आणि कार्यालय परिसराला साफसफाई करून सजवले जाते आणि धन व ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी काढली जाते आणि पारंपरिक रांगोळीनं सुशोभित करून स्वागत केलं जातं. तिचे खूप प्रतीक्षेनंतरचं घरात आगमन झाल्याचं दर्शवण्यासाठी घरात तांदळाचे पीठ आणि कुंकवानं छोटे छोटे पावलांचे ठसे काढले जातात आणि रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सोनं, नाणं, चांदी किंवा इतर वस्तूंची खरेदी केली जाते. गृहप्रवेशसुद्धा या दिवशी केला जातो. भारतात अनेक ठिकाणी या दिवशी पशुधनाची सुद्धा पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरीचा जन्मदिवस. धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाची देवता आणि देवांचे वैद्य म्हणून ही देवता ओळखली जाते. तर या देवतेचा जन्मदिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. मित्रहो, या दिवशी मृत्यूदेवता यमाचं पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनच याला यमदीप दान असं सुद्धा म्हटलं जातं. आकस्मिक मृत्यूचे होणारे भय दूर करण्यासाठी हे पूजन केलं जातं. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदयाच्या अगोदर स्नान आणि इतर कार्य आटपून तयार होण्याची एक परंपरा आहे. या सणाची पुरातन अशी कथा आहे की असुरांचा राजा नरकासूर हा प्रागज्योतिषपूर म्हणजे नेपाळचा जो दक्षिण प्रांत आहे येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर त्याने विजय प्राप्त केल्यावर देवांची माता आदिती हिची सुंदर कर्णकुंडले त्याने हिसकावून घेतली आणि देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या राक्षसाचा सत्यभामाच्या मदतीने वध केला. कारण या राक्षसाचं मरण हे स्त्रीच्या हातून होतं. त्यामुळे सत्यभामाच्या हातून त्याचा वध केला गेला आणि सर्व कन्यांची मुक्तता केली गेली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडले परत प्राप्त करण्यात आली.
त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला सुशीलभूत करून घेतले. म्हणून या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करणं अशी परंपरा आहे. दिवाळीचा तिसरा दिवस अर्थात सर्वात महत्त्वाचा म्हणजे लक्ष्मीपूजन. मित्रहो, आपल्याला मिळालेले धन, आपल्याला मिळालेली संपत्ती हे लक्ष्मीचं एक रूप आहे असं मानलं जातं. या दिवशी सूर्य दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावास्या असूनही हा दिवस मात्र शुभ मानला जातो. छोट्या दिव्याने सारे शहर उजळून निघालेले असते. आपलं घरसुद्धा प्रकाशमान झालेले असते. रात्रीचा काळो या दिव्याने हळूहळू दूर सारला जातो. लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करून भरभराट आणि समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आणि घरोघरी मिठाईचं वितरण केलं जातं. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण ह्या दिवशी अनेक संत महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या देहाचा त्याग केलेला आहे. या महान संतांमध्ये सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण, भगवान महावीर यांचाही समावेश आहे. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यामुळे या दिवसाला हे आणखी एक महत्त्व आहे. दिवाळीचा पुढचा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. या दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता असं मानलं जातं. भाऊबीज हा सण तर सर्वांना भाऊ आणि बहिणीचं उत्कट प्रेम दर्शवणारा आहे हे सांगायला नको. भाऊ बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून ही भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणीला आपल्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतो आणि जन्मभर तिचं रक्षण करण्याची हमी घेतो. मित्रांनो, ही दिवाळी फक्त भारतातच साजरी केली जाते असं नाही, तर ती जगभर वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहे त्या त्या ठिकाणी ही दिवाळी साजरी केली जाते. मॉरिशसमधील हिंदू समुदाय हा तेथील लोकसंख्येच्या जवळपास 50% आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जातो. मलेशियामध्ये दिवाळीला हरी दिवाळी असं म्हटलं जातं. येथील प्रथा मात्र काहीशा वेगळ्या आहेत. या दिवशी लोक सकाळी तेल लावून स्नान करतात आणि मंदिरात जाऊन पूजा करतात. मलेशियामध्ये दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी असल्यामुळे या ठिकाणी हा दीपोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. इंडोनेशियामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. त्या ठिकाणी ज्या प्रथा परंपरा पाळल्या जातात दिवाळीच्या काळात त्या जवळपास सर्व भारतीय पद्धतीनुसारच आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी इंडोनेशियामध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर केलेली असते. फिजीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात आणि त्या ठिकाणी तिथे दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. ह्या राष्ट्रांमध्ये सुद्धा दिवाळीच्या काळात राष्ट्रीय सुट्टी जाहीर केलेली असते. भारतात ज्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी एकमेकांना भेटून मिठाई देण्याची पद्धत आहे, तशीच फिजीमध्ये सुद्धा अशीच पद्धत आहे. भारताशेजारीच असलेला आणि भारताचा बंधू मानला गेलेला श्रीलंकेतसुद्धा दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. देशात जे काही महत्त्वाचे सण साजरे केले जातात त्यामध्ये दिवाळीचा सुद्धा समावेश आहे. श्रीलंकेत दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर केलेली असते आणि या दिवसाला एक विशेष महत्त्व श्रीलंकेच्या इतिहासामध्ये आहे. नेपाळ हे हिंदू राष्ट्रच आहे, त्यामुळे या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी केली जाते. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार असं म्हटलं जातं. लोक घरे दिव्याने सजवतात आणि लक्ष्मीची या काळात पूजा करतात. नेपाळमध्ये जे काही मोजके सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यामध्ये दिवाळी हा दुसऱ्या क्रमांकाचा सण आहे. सिंगापूरमध्ये सुद्धा दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कॅनडामध्ये सुद्धा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र कॅनडामध्ये या दिवशी राष्ट्रीय सुट्टी नसते. इंग्लंडमध्ये अनेक शहरांमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. लिसेस्टर आणि बर्मिंगहॅमच्या शहरांमध्ये सुद्धा दिवाळीची धूम पाहायला मिळते, कारण या दोन शहरांमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
लाम क्रिओंग या नावानं थायलंडमध्ये दिवाळी साजरी केली जाते. हा सण जवळपास दिवाळीशी साधर्म्य साधणाराच आहे आणि थाई दिनदर्शिकेनुसार हा सण वर्षाच्या 12व्या महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मित्रहो, दिवाळीची आजची माहिती आपल्याला कशी वाटली ती नक्की सांगा. आपल्या काही दिवाळीच्या आठवणी असतील तर त्यासुद्धा आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रहो, परत भेटू आपण आणखी एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आपली काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद अतिशय उत्साहात सेलिब्रेट करा. मात्र फटाक्यापासून ही दिवाळी मुक्त करा, प्रदूषण टाळा आणि ही दिवाळी साजरी करा. नमस्कार.